सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, तारण दे मला. दिवशी प्रभात समयी धुंड उखडली खडक्यावरून. तिसरे दिवशी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 35 9 ते 12 ही वचने. उत्पत्ती अध्याय 35 9 ते 12 ही वचने. याकोब पदन अरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन वर दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण इतप्पर तुला याकोब म्हणणार नाही, तर तुला इस्रायल हे नाव प्राप्त होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निर्माण होतील. आणि जो देश मी अब्राहम व इसाक यास दिला तो तुला देईन, आणि तुझ्या मागे तुझ्या संततीसही तो देईन. देवा वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही वाचलेला आहे उत्पत्तीचा ग्रंथ 35 अध्याय 9 ते 12 ही वचने. यामध्ये आम्ही पाहतो की देव पुन्हा एकदा दर्शन देऊन याकोबास आशीर्वाद देत आहे. याकोबा, तुला आता यापुढे इस्रायलाच म्हणतील आणि तू फलद्रूप हो. मी तुझा सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देत आहे. तुझ्यापासून राष्ट्रच काय, तुझ्यापासून अधिक मोठं राष्ट्र उत्पन्न होईल. तू राजांना जन्म देशील. आणि प्रभूचं वचन शिकवत आहे की जे मी वचन अब्राहम व इसाक यांना दिलं वतन देण्याचं, तेच वतन, तीच भूमी मी तुला व तुझ्या संततीला देईन. इस्रायल, आज इस्रायल अस्तित्वात आहे. प्रियांनो, आम्ही पाहत आहोत आणि न्यूजच्या द्वारे देखील ऐकत आहोत. याकोबाची ही संतान आहे आणि देवबापाने जो आशीर्वाद दिला तो निश्चित खरा आहे. कारण याकोबाला परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे बेतेल येथे तू जा आणि तिथं परमेश्वराच्या नामाने एक वेदी बांध
आणि लोकांना घेऊन तो गेलेला आहे सांगते. आणि जात असताना लोकांना म्हणाला, तुमच्या जवळ जे इतर देवतांच्या मूर्ती आहेत त्या तुम्ही सोडून द्या आणि चला माझ्याबरोबर या, स्वतःला शुद्ध करून घ्या. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोब लोकांना म्हणत आहे 35 आणि 3 वचनामध्ये, कारण माझ्या देवाने संकट समयामध्ये माझं ऐकलं व मी ज्या वाटेने चालत होतो त्याच्यात तो माझ्याबरोबर राहिला. खरोखर आमचा देव आमच्या बरोबर आहे याची साक्ष आम्ही लोकांना सांगितली पाहिजे आणि प्रभूने दिलेली आज्ञा आम्ही स्वतः आचरण करायला पाहिजे. म्हणजे आम्हाला याकोबाला मिळाल्याप्रमाणे आशीर्वाद मिळतात आणि प्रभूने आम्हाला स्वर्गीय राज्यासाठी आशीर्वादित केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. आम्ही पण ह्या भूतलावरती ख्रिस्त प्रभू येशूचे साक्षीदार असताना आमची सत्कर्मे अशी लोकांना दिसू द्यावे की ते आमच्या सत्कर्माकडे पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करतील. प्रियानो, देवाचं वचन असं शिकवतं, या भूतलावरती आम्ही जगाचा प्रकाश म्हणून आहोत, म्हणून आम्ही प्रकाशाचे कार्य करावे, आम्ही वचनांचं आचरण करावं. म्हणजे याकोबाप्रमाणे आम्हालाही आशीर्वाद मिळेल आणि निश्चितरित्या प्रभू ख्रिस्त येईल तेव्हा आम्ही स्वर्गीय राज्यामध्ये जाणार. या जगातल्या गोष्टींपेक्षा स्वर्गीय राज्याची ओढ आम्ही धरावी, स्वर्गीय राज्यासाठी आम्ही झटावं. नकारात्मक पण सेवेमध्ये आणू नये, जीवनामध्ये ठेवू नये, कारण की नकारात्मक गोष्टींच्या द्वारे देवाचं वचन आमच्या जीवनात पूर्ण होऊ शकत नाही. होकारात्मक दृष्टीने विश्वासाने आम्ही प्रभूचं कार्य करूया. आमचा देव आम्हाला शक्ती देतो आणि त्याने दिलेलं आम्हाला वचन तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, पित्या, तू बहुगुणित करणार देव आहे. तुझ्या लेकरांना दिलेलं वचन तू पालन करणार आहे, परंतु तुझ्या लेकरांकडून तुझी अपेक्षा आहे की आम्ही देखील तुझ्या वचनांचं आचरण करावं, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे बाप्पा तुला गौरव होईल असं फळ द्यावं. देव बाप्पा धन्यवाद देतो. तुमची प्रार्थना ऐकली, प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ऐक देवा. आमेन. प्रभात समयी धुंड उखडली खडक्यावरून विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला, तारणाऱ्या हे प्रभू ये मनी तू वाजला. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.